हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो फायनली नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे, त्यासोबत आपल्या नवीन ब्लॉगची सुद्धा सुरुवात झाली आहे. आणि येस, ऑफकोर्स टायटल वाचून तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल आजचा ब्लॉग कशा रिगार्डिंग असणार आहे. सो येस, इट्स माय 30th बर्थडे आणि 23 जुलैला माझा बर्थडे असतो. सो आयुष्याची 30 वर्ष आज मी कंप्लीट केलेली आहेत. खूप छान वाटते, खूप ब्लेस्ड आणि ग्रेटफुल मी स्वतःला फील करते. तुमच्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा वेल विशेस नेहमीच माझ्यासोबत आहेत आणि अशाच पुढे असू देत. 30 वर्ष आयुष्यातले खरंच खूप छान गेले. काही अप्स अँड डाऊन्स होते, ऑफकोर्स प्रत्येकाची लाईफ ही अशी आहे, कोणाचीच लाईफ स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे. अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत, पण तेच ओव्हरकम करून आपण आपलं आयुष्य कुठल्या पद्धतीने आणि कसं जगतो ह्याला जास्ती महत्त्व आहे. सो असेच तुमचं सुद्धा आयुष्य खूप छान पद्धतीने जगा, मेमरीज क्रिएट करा, तुमच्या लव्ड वनसोबत टाईम स्पेंड करा, तुमच्या फॅमिलीला वेळ द्या आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला शिका. सो चला तर मग आजचा दिवस आम्ही कसा स्पेंड करतोय ते ऑफकोर्स तुम्ही सुद्धा या ब्लॉगमध्ये पाहणार आहात. एक छोटंसं आय थिंक काहीतरी सरप्राईज आहे माझ्यासाठी, जे मला माहिती नाही आहे. काहीतरी डिस्कशन सुरू आहे हस्बंडचं आणि माझ्या मुलाचं. चला तर मग बघूया आपण पुढे काय काय सरप्राईजेस आहेत. सो स्टे ट्यून फॉर इट.
हॅलो एव्हरीवन. सो फायनली बर्थडे ब्लॉग कम्स टू अन एंड आणि तुम्ही पाहिलं माझं बर्थडे सेलिब्रेशन किती छान झालं. सो थँक्यू सो मच टू माय हजबंड. त्यांनी खूप छान आणि स्वीट सरप्राईज मला दिलं. सो आम्ही ज्या रिसॉर्टला स्टे केला होता त्या रिसॉर्टचं नाव आहे अरोवा वुड्स विच कम्स अंडर फर्न हॉटेल. आणि खूप छान स्टे होता. अमेझिंग हॉस्पिटॅलिटी, अमेझिंग मॅनेजमेंट. माझं बर्थडे डेकोरेशनसुद्धा खूप छान पद्धतीने त्यांनी सगळं मॅनेज केलं होतं. सो थँक्यू टू ऑल द स्टाफ ऑफ दी फर्न अरोवा वुड्स हॉटेल. आणि इन केस जर तुम्हाला सुद्धा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत तिथे जायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे सगळे डिटेल्स मेन्शन करते. तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करू शकता. लोणावळ्यात पाऊस खूप प्रचंड प्रमाणात आहे. सो तुम्ही जर या वीकमध्ये किंवा विकेंडला प्लॅन करत असाल कुठे बाहेर जाण्याचा तर प्लीज मेक शुअर की क्लायमॅटिक कंडिशन्स ठीक आहेत. किंवा जर तुम्ही रिसॉर्टला एन्जॉय करणार असाल तर बी सेफ, तिथेच एन्जॉय करा. स्विमिंग पूल वगैरे अशा फॅसिलिटी ऑलरेडी रिसॉर्ट्समध्ये असतात. सो प्लीज वॉटरफॉल वगैरे अवॉइड करा. शक्यतो पाण्याचा फ्लो जिथे जास्त प्रमाणात येतो त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा आणि जिथे तुम्ही आहात तिथे सेफ राहा. आज पुण्यात सुद्धा खूप जास्त पाऊस आहे. शाळांना वगैरे सुट्टी दिलेली आहे, कॉलेजला सुट्टी आहे, माझ्या ऑफिसेसला सुट्ट्या आहेत बऱ्याचशा. सो प्लीज मेक शुअर की घरीच राहा, सेफ राहा. कुठे बाहेर फिरायला गेलात तर प्लीज मेक शुअर की तुम्ही तुमच्या मुलाबाळांसोबत, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्यवस्थित आणि सेफली सगळं मॅनेज करतात. सो लास्ट बट नॉट द लीस्ट, थँक्यू सो मच टू ईच वन ऑफ यू. तुमच्या सगळ्यांमुळे माझा बर्थडे खरंच खूप छान झाला. मला प्रत्येकाला पर्सनली मेसेजला रिप्लाय नाही करता आलं, पण तुम्हाला सगळ्यांचे मेसेजेस मी पाहिलेत, वाचलेत. थँक्यू सो मच टू ईच वन ऑफ यू. तुम्ही सगळ्यांनी माझा बर्थडे खूप छान केलात. तुमच्या बर्थडे विशेस आणि ब्लेसिंग्सनी असेच तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी असू द्यात. तुमच्या आशीर्वादाचा पाठिंबा नेहमीच माझ्यासोबत, माझ्या फॅमिलीसोबत असू द्यात. आणि थँक्यू सो मच. सो चला तर मग याच नोटवरती आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करतोया. लवकरच भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.